त्या शालीच्या नादाला? हा, तुमच्यामुळे तर सगळं वाटळ व्हायला लागले. सगळं किराणा घरातलं निऊ देत तिला. सगळं घर रिकाम करायला लागलं आपलं आणि तिचं भरायला लागलं. अगं ती जरा गरीब बिचारी आहे ग. गरीब बिचारी आहे, मग तुम्ही काय लागून गेला बाई श्रीमंत. सगळं घरातलं तिच्या निघून टाकते. आता का नाही त्या शालीचं का नाही तंगडं मोडून का ना गळ्यातच घालती. आमच्या बहिड्याच्या संसारात वाटोळं करायला लागली. काय माहिती कशाला आली. तिचं बघतीच आता त्या टवळीचं जरा. काय बाई त्या ठेशनला ती पिंकी आणि आता ही तर शाली. काय त्या बहिड्याचा संसार नीट होऊ देत नाही काय की. आता का नाही आम्ही दोघी जण आहे. हिचं भुसकाटच पाडते त्या शालीचं. आता बघतीच तिला जरा. आता काय बाई लय ऊन लागायला लागले. योगिता योगिता ए भैड्या खरपुड्या तोंडात कुठे गेलाय काय माहिती. आता माझी ताई आली. आता नाद करत नाही आपल्याला. आता बघ आता कशी मारते तुला सडकूनच काढते बघ आता. होय होय आता तुम्हाला कळल की कोण कोणाला सडकून काढताय ती. आता बघूच की कोण कोणाला सडकून काढते. आता माझी बहीण भैया ताय लय मारलं गे. मला लय मारलं. बायकोनी का पिसळ आणून दिलाय बघ. सगळं कान बिन पाक सडकून काढले. आता बरी झाली तुम्हाला. हिला पग जरा हिला पग जरा माग सडकून काढ. पाक लय मला मारलंय बघ. काय मोकळा हा एवढी चांगली गुणाची बायको असून बाहेर शेण खातोय रे. हा ना ताई हा ना ढिलं पडू नका. आता तुम्ही आलं म्हणल्यावर चांगलं सगळं होतेल. सगळं हाती ती मला. का रे हनम्या एवढी सोन्यासारखी दोन लेकरं आहे. ती सोन्यासारखी बायको आहे आणि तिकडे त्या शालीच्या नादी लागतोय रे. अगं ताई ती शालू लय भारी आहे ग. लय भारी हिता फक्त माझा हात भारी माझी लात भारी. ननन भाऊजाई जगात लय भारी आणि तुला हाणून हाणून करतो चान खरी. कळलं का बोकडा. तिकडे काय बघता. माझं बघ मत जगातल्या पृथ्वीवर सगळ्यात भारी. अरे एक काम करा मग तुम्ही मग हा ना मला बारी बारी घे का योगिता कोण मग ह्याला टेकला आता ह्याला. बया त्या दिवशी त्यांनी रागवलंच असतील. मी त्यांना मधनं सोडून पळून निघून गेली. पण मी पण लय चतुर आहे. आता जाते आणि त्यांना मनवते चांगलं मस्तपैकी. चला चला काय तर मागायच्या निमित्तानं जाऊ. हे बाबा आधी बघते कोण आहे का. इकडं तिकडं वाचत. ताई अहो भाऊजी आली बया माझी शालू आली. आणि बघा ती खेबडी ताई शाली. आता मी तिला काय सोडणार ना. त्याचे टंगडे मोडून गळ्यातच घालते. थांब योगिता त्या शालीचं का नाही कुरमुरच बनवते. तिला खोपच्यात घालून घालून हाणते. माझ्या भावाचं वाटोळा केलं नाही तिनं. माझ्या भावाच्या नादी लागते. हाना ताई लय हाना तिला. माझ्या सुखे संसाराला काडी लावली तिनं. अरे तुम्हाला काय मानबिडस की काय हाय का नाही. काय मारामारीच्या बाता करायला लागला. अरे जरा कमी मारा. जरा हळून मारत आहे बिचारीला. असलं काय कोपच्यात घालीन कोपऱ्यात घालीन कुरमुरा बनवीन. अरे ती बिचारी फुलावणी नाजूक. अरे तुझ्या माईचा माकड म्हणले तुझ्या. तिला फुलावणी म्हणतो. तुझी बायको काय तुझ्या बायकोला काय काटा बिटा आले ती का काट्यावणी येते बरं खरपुड्या तोंडाच्या. ताई तुम्ही बघा त्या शालीकडं. माझी पण सकाळपासून लय भांडी पडले ती. व सगळा त्या शालीचा रग भांड्यावर काढून येते. ए नाऱ्या तू जाता ती पाठीमागचं काय काम राहिली तिनं करून या. ह्या शालीकड का नाही मी बघती जरा. बर जातो. जरा कमी बघ जरा बिचारी फुलावणी नाजूक आहे ग. त्या दिवशी वाचली एकतर. आज जर तावडीत सापडली का नाही मग माझं तर काय खरंच नाही. ताई अहो भाऊजी ताई अहो भाऊजी ताई अहो भाऊजी ताई अहो भाऊजी. बया कोण हो तुम्ही. तू पहिली कोण आहे ती सांग. काय करायला लागली इथं दारात आमच्या. तुम्ही कोण आहे. तुम्ही काय करणार इथं दारापाशी. काय पाहिजे तुम्हाला. ए ही माझ्या भावाचं घर आहे. तू कोण आहे ग विचारणारी मला. तुम्ही हवंय ताई. तसं त्यांनी सांगितलं होतं मला तुमच्याबद्दल. अगं त्यांनी माझी कोण. माझ्या भावाच्या संसारात टेंबा ठेवणारी तूच आहे का ग. हो ताई नीट बोला क्या हो. असं का बोलायला लागलं. ए माझ्या योगितानं सगळं सांगितलंय मला.
माझ्या भावाबरोबर येतील गुल्लू 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 गप्पा मारत बसती काय काय तर न्यायच्या भाण्यानं हो ग तंगड मोडून गळ्यात घालीन तुझं. नको व ताई नको. अव मी लय नाजूक आहे व फुलावानी. वय वय सांगितलंय ते आमच्या बोकडानं खरमुड्या तोंडाच्यानं शालू आमची लय नाजूक आहे म्हणून. होय का? अजून काय म्हणलं आमचं त्यांनी? ए बया मी काय तुझ्या इथं काय खबरी द्यायला आली काय? मी तुमच्या तंगड्या मोडून गळ्यात घालाय आली. काय बया लय चुकडायला लागली मला. बया एवढं सोनं खरं आहे का ग? बया खरंच आहे की मग काय खोटं आहे बाई. माझा नवरा आलाय श्रीमंत आहे पण त्यांना टाइमच नसतंय बघा माझ्यासाठी. म्हणून तर तुमचा भाव आवडतो मला. त्यांच्याकडले टाइम असतो बघा माझ्यासाठी. बया 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 मला तर लय सोनं आवडतं बया. चल तिकडं सावलीला तिथं सोनं उन्हानं पाक पाताळ होऊन चाललं. चल 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 अगं चल 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 बस 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 थांब थांब थांब. हा बस इथं. बस बस. बया तुमच्यात तर कुरवड्या आणि पापड्या आणल्या का का केल्या मला तर लय आवडत्या बघा खायला. ती तेवढ्या पापड्या आणि कुरवड्या द्याचाल का हो मला जाताना बांधून? देते बाई देते पापड्या कुरवड्या देते पण ती ती जाऊ दे. पण तुझं ही सोनं ना लय भारी आहे अगं. होय ताई तुम्हाला पाहिजे का माझं सोनं? तुम्ही कुरवड्या पापड्या देते म्हणता म्हणल्यावर. पाहिजे का म्हणजे दे काढून. अहो मी देते पण त्यासाठी माझं एक काम करावं लागेल. अगं जा तिकडे मागं बसलाय तिथं काय तर बागत खुरपत बसलाय. जा मस्त गुलगुल गप्पा मारत बसा. दे ती काढून सोनं मला दे. देऊ काय लगेच? दे 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 लवकर दे. आल्यावर दिलं असतं की नाही माझं. नाही दे अगोदर दे. बया शालू किती चांगले अगं तू. नाहीतर ती आमची योगी तिच्या पदरातनं 1 रुपया निघत नाही. सारखी ते आमच्या भाड्याला ढुसू फुसू करते. दे 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 दे. लय चांगली आहे अगं तू खरंच लय चांगली गुणाची माझी बाय. अहो ताई मी एवढी चांगली आहे म्हणून तर तुमच्या भावाचं आणि माझं जुळतंय चांगलं. होय अगं लय गुणाची आहे अगं म्हणून तर जुळते. जा 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 मस्त गप्पा मारत बसा. जा ताट दे इकडं. काय पाहिजे माझं ताट आहे मी घेते काय तर. जावा जावा गप्पा मारत बसा जा. बरं झालं बया त्या दिवशी बाजारातनं घेतलेलं सोनं घालून आली नाही तर माझं काय खरं नव्हतं. तेवढंच सोन्याच्या निमित्तानं माझी त्यांची भेट घालून दिली ताईने. बरं झालं. बया बया किती ग शालू गोड आहे. ही आमची योगी असली पदरात पडली भैड्या लवकर आला असता तर कसली भारी बायको भेटली असते आमच्या भैड्याला. जाऊ दे मरू दे आपल्याला सोनं भेटलं बाद झालं. ह्याच्या वर्षा काय रे कुत्र्याच्या वासारखं. ये बापा काय नशीब आहे माझं. माझ्या मायचा राडा वर्षा दोघीनं धुलं काहीच नाही. आज लय पांचात उठली रे बाबा. असलं नशीब कोणा सुद्धा नसावं. कसं नको झार नाही का सारखं मारते ती गरीबाला. भाऊजी भाऊजी मी आले. अहो भाऊजी मीच आहे व मीच आले. बघा बरं ऐका नाही तुमची शालू. होय अगं तू एक काम कर इकडे सावली के तू इकडच्या बाजूला बस. इकडे तिकडून येऊ काय? बस इथं बस. ये सावलीला बस ये. हा बरं झालं अहो सावलीत बसवलं. लय उशीर झालं ऊन लागत होतं. आली उन्हात आली मला बरं वाटतं बरं का. पण मी ना तुझ्या नाराज आहे बघ. जा तिकडं. आता अजून काय झालं? त्या दिवशी मला एकटं टाकून गेले होय बायको पशी. मला माहित आहे बायकोने किती कुत्र्याच्या आईचं मारलं ती. अहो भाऊजी असं का करताय? अहो मी तेव्हा गेली पळून म्हणून तर आता 2 पायावर आली. नाही तर तुमच्यासारखाच खुर्मा माझा पण बनवला असता ते तुमच्या बायकोनं. शालू अगं तू लई हुशार आहे ग. अगं अशी एवढी हुशारामध्ये तू मला आवडते माहित आहे का. बरं मग ती जाऊ दे. तुला माहिती नाही माझी बहीण आली ती आपण सारा सावध राहा बरं का. लय डेंजर आहे ती. लय म्हणजे लय वक्ती डेंजर आहे. कशाची डेंजर आणि कशाची काय? आता तुमच्या बहिणीला चांगलं गंडवून आली बघा. ती तुम्हीच नव्हतं बाई सांगितलं होतं एकदा मला तुमच्या बहिणीला सोनं लय आवडतंय म्हणून. अहो रविवारच्या बाजारात आणलेलं नकली सोनं त्यांच्या गळ्यात घालून आली. तीच घालून आली ती येताना. चांगलं देण्यात आलं चांगलं गुंडवून त्यांना हाकलून लावलं आणि त्यांनीच मला तुम्ही इकडं म्हणून सांगितलं. त्यामुळेच भेट झाली आपली. ए बाया हळून बोल की. तू एक काम कर माहिती आहे आपलं घर जवळच आहे माहिती नाही तर. मग काय घराच्या दोघींना कळलं म्हणजे आता त्या दिवशी मला एकट्यानंतर मारले. आता दोघीने खिरमा बनवतेले माझा. आपण काय करू माहिती आहे का. त्या चित्र झाड दिसतंय मागं ते चित्र झाड खाली जाऊन बसू. मग इथं कोण येत नाही. चल लवकर. तुमचा खुर्मा बनवतेली ती बनवतेली तुमच्या संग माझा पण बनवतेली. चला उठा पटकन. भया
कसलं भारी सोनं आहे, किती सोनं आहे. मी पहिल्यांदाच बघितलं बाई एवढं मोठं सोनं. कसली भारी बाई ती शालू आहे. आता त्या शालीकडे बघायचं सोडून इथं काय गळ्यातलं हातातलं पायातलं चापचत बसला हो ताई. त्या शालीला मारलं का नाही, हिथंच बसला गळ्यातलं चापचत. अगो बाया, एवढं सोनं कुठनं सापडलं हो तुम्हाला? सापडते कशाला, त्या शालूने दिले. किती ग गुणाची माझी शालू. आणि तू माझी, तुझ्या पाकिटात एक रुपया निघत नाही. अगं त्या भेड्याच्या मागे हात धुवून लागते सारखी. बया काय करावं, तुम्हाला पण गंडीलं का तिनं? तरी तुम्हाला म्हणलं होतं तिच्यापासून जरा सावध राहा म्हणून. तू ग पाय योगिता, एवढं मोठं सोनं कोण देईल का कुणाला? ती कशाला गंडवती मला? किती ग गुणाची ती शालू आहे माहिती का? ती तुमच्या गळ्यातलं सोनं घाला तिकडे चुलीत. परवाच दिवशी मी बघितलंय त्या बाजारातनं रविवारच्या घेतलं होतं, माझ्या समोर घेतलंय आणि मी रे ते सगळ्या गलीत. आता मर्शी सारखं नाक फुगवून काय फायदा आहे? कुठं गेली ती शाली? बया योगिता, मी पाठवलं तिकडं भेड्याकडं. एवढं मोठं सोनं दिलंय म्हणल्यावर थोडं माझं पण काहीतरी कर्तव्य आहे का नाही? मी म्हणलं करा मज्जा. बया ह्या ताईने सगळा खेळ बिघडवून टाकला. सॉरी योगिता, मला काय माहिती ती शाली एवढी चतुर असेल म्हणून. आता काय स्वारीन बिरून म्हणून फायदा आहे का? चला आता बघू कुठं आहे ते दोघं. ह्या ताईला कळत सुद्धा नाही, लगे ह्यांच्यावनी गणल्या त्या अगं शाली. मला सोनं दिलंय तिनं, मला काय माहिती एवढं मोठं मी सोनं बघितलं नव्हतं बाई कधी. काय सोनं आहे बाई तसलं बाजारातलं अगं गेलं. थांब, चप्पल घालू दे, पाय पोहते. चल लवकर. चला लवकर बघू काय करते ती. चला लवकर, तिकडे बघायचं. तुमच्यामुळे सगळं झालंय, आता निस्तारायचं आपल्याला. माझ्यामुळे काय नाही झालं. तुमच्या मागं शालू, तू आज लय भारी दिसायली. अंगावर सोनं नाही बरं का तुझ्या, पण तरी पण लय तुमच्या बहिणीनं काढून घेतलं की कसं तर तोंड दिसायला मग. अगं बाई, ती नकली सोनं कुठं तर कामाला आलं का नाही बघ. मग काय बरं झालं ती बाजारात आलं दर टाळी. असंच काय कर मग नकली सोनं घेऊन ठेवू. खूप दोघं जण हो किती बसले ते. इथं काय मला दाखवत बसला? चला आधी त्यांच्या दोघांकडे जाऊन बघते चांगलं. तुम्हाला पण बघावं लागतंय, त्या दोघांना पण बघावं लागतंय. सगळं तुमच्यामुळे घडलं. मैतीला कोण अजून कुठं गावले बिवतात देऊन टाकायचंय नकली सोन्याची कामाल. ए शाले, टवळे, भवणे, नकली साडी सोने देते काय मला? सगळे टवळे त्या दिवशी गेले होते निष्ठून. आता काय मी तुला सोडायचे नाही. आता तुला सोडत नसती ग, आता तुझं भरीतच करते चांगलं. शाले पळ शाले पळ पळा. अगं धर तिला, धर. माझा तुझा खुरमच करून टाकेल. तू घे आता तू घे. चला लवकर. चालीनं पळायला लागली. धर तिला. अहो तिला तू काय कर, तू पळ इकडे, मी जातो इकडे. आईचा राडा बरा कुठं पळू.